नेमकं जात वास्तव काय आहे ते लक्षात घेऊन योजना अधिक सटीकपणे राबवणं सरकारला शक्य होणार आहे। आणि त्याचप्रमाणे भारतासारख्या इतक्या वैविध्यपूर्ण देशाच्या जात वास्तवाचा आकलन त्याचं झाल्यामुळे भारतासह जगभरातल्या अभ्यासकांना, भारतातल्या सामाजिक अभ्यासकांना प्रचंड मोठा महत्त्वाचा माहिती संच मिळणार आहे। आपल्यासोबत आता आहेत वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत। बाळासाहेब, आपलं स्वागत आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। हे फसवं आहे। बरं, सुप्रीम कोर्टामध्ये याच सरकारने अफिडेव्हिट दाखल केलं होतं की आम्ही असं जात गणना करू शकत नाही। बरं, आणि अचानकपणे असं आता कॅबिनेट डिसिजन होतो की आम्ही असं त्या ठिकाणी करावं। हो, ते फक्त बिहार निवडणुका जवळ आहेत म्हणून त्यांनी हे केलेलं आहे। बरं। बाळासाहेब, पण जर का आता शेवटी केंद्राने जाहीर केलेलं आहे 25-26 या वर्षाच्या काळात ते घ्यावं लागेल, कारण केंद्रीय मंत्र्यांनी ते जाहीर केलंय, कोणती आव्हानं तुम्ही पाहता किंवा कोणते फायदे लाभ होतील त्याला बहुजन समाजाला यामुळे? याचं म्हणणं माझ्या अंदाजानं पहिल्यांदा जे आहे ते जेवढी सगळी सवर्णांची सरकार आली, हो, या सगळ्या सरकारने जे आर्थिक आणि सामाजिक रेव्होल्युशन केलं, हो, त्या रेव्होल्युशन मध्ये इथे असणारा जे समूह या जात पद्धतीमध्ये व्यवसायावरती जगत होते त्यांचा जेनोसाइड झालाय याची माहिती पहिल्यांदा बाहेर पडेल। बरं, स्ट्रॉंग वर्ड वापरतो मी, जेनोसाइड, बरं, पण तो जेनोसाइड झालेला आहे। बरं। आणि प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यावेळेस आर्थिक सामाजिक धोरण बदलता त्यावेळेस त्याचे परिणाम होतात। तेव्हा या परिणाम पहिल्यांदा लक्षात घेऊन तुम्हाला बदलत्या ठिकाणी करावे लागतात आणि त्यांचं रिसेटलमेंट करण्याचा असणारा मुद्दा हा सुद्धा महत्वाचा असतो। बरं। बाळासाहेब, शेवटचा प्रश्न, ओबीसी समाजाला या बाबतीत फार मोठी अपेक्षा होती की भारतातला सगळ्यात मोठा, ज्याला पंतप्रधान मोदी सुद्धा अशा विविध प्रकारच्या सेवा देणारा समाज असं ते संबोधत असतात, ओबीसी समाज याकडे फार मोठी संधी म्हणून पाहतोय। आरक्षणाचा आकडा, ओबीसी आरक्षणाचा आकडा आणि मुळात संपूर्ण आरक्षणाची मर्यादा ओलांडायच्या दृष्टीने ही जनगणना महत्वाची ठरेल असं म्हणतायत, तुम्ही याकडे कसं पाहता? शेवटी असं आहे त्याच्यामध्ये की ओबीसी पॉप्युलेशन म्हणजे मतदान मोठा आहे सगळ्यांना माहित आहे। फक्त आम्हाला तुम्ही मान्यता देत नाही आहात, हो, हा जो मोस्टर भाग जो आहे तो माझ्या अंदाजानं आज विजय झाला असेल त्या ठिकाणी मान। बरं। आणि जे कोणी जिल्ह्यामध्ये सत्तेमध्ये बसत होता, तर जसं आपण घ्या की मराठा समाज, हो, हा स्वतःला असताना 30% 32% असं जे म्हणत होता, हो, दुर्दैवाने तो असताना 15-16% वरती नाही आहे। बरं। किंवा कुणबी आपण घ्या, कुणबी आपल्याला स्वतःला म्हणत होता की आम्ही असताना फार मोठ्या प्रमाणात, हो, पण तो 9-10% वरती नाही आहे। बरं। त्याच्यामुळे हे जे भ्रम आहे हे भ्रम आता फुटायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे। धन्यवाद बाळासाहेब आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे नेते अध्यक्ष प्रकाश आंबेडकर।